बापू काय सांगाल आज प्रस्थान होत आहे नाथ महाराजांच्या पालखीचं पंढरीकडे. पंढरीमध्ये तुम्ही ऑलरेडी वारकऱ्यांसाठी हे पण बांधताय, काय सांगाल? आज या ठिकाणी आमच्या पैठण मतदारसंघामधून श्री क्षेत्र आपेगाव या माऊलीचं जन्मस्थान आहे आणि श्री क्षेत्र पैठण हे शांतीबंब संत एकनाथ महाराजांचं समाजस्थळ जन्मस्थळ असतं. आज या ठिकाणी सकाळी श्री क्षेत्र आपेगाव संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा त्या ठिकाणी प्रस्थान झाला आणि आज पैठणला सूर्यास्ताच्या वेळेस नाथ महाराजांची पालखी या ठिकाणी प्रस्थान होत असते. आज आपण आपेगाव असेल पैठण असेल या ठिकाणी जर बघितलं तर एक अतिशय भक्तिमय वातावरण या ठिकाणी झालेलं आहे. त्या ठिकाणी नाथराजा गजर असेल, पांडुरंगाचा गजर असेल, ज्ञानेश्वर माऊलीचा गजर असेल, एक भक्तिमय वातावरण त्या मृतकामध्ये वारकरी मलिन झालेले. आज खरं तर वारकऱ्यांना शुभेच्छा देईल, कारण की त्यांचा 1 महिन्याचा हा प्रवास असतो आणि अनेक वर्षापासून चालत आलेली परंपरा आहे. आणि मराठवाड्यात जर म्हणलं तर प्रत्येक कुटुंबातून किमान एक तरी या आषाढी वारीला कुटुंबातलं एक जण दिंडीमध्ये जातं. आणि खरं तर सर्व वारकऱ्यांना महाराज मंडळींना शुभेच्छा देईल तर त्यांचा प्रवास हा सुखरूप हो आणि या ठिकाणी पांडुरंग त्यांनी एकच साकडे घालत माझा बळीराजाचं राज्य होऊ दे, माझा शेतकरी कामगार व्यापारी सर्व घटकाला सुख समृद्धी नांदू दे, महाराष्ट्राचं येणारं संकट हे ठेवू दे, येणारं इडापिडा ही ठेवू दे. या निमित्ताने हेच पांडुरंग साकडे घालत आणि या पायी दिंडी सोहळ्यासाठी प्रवास करण्यासाठी सर्व वारकऱ्याला या ठिकाणी शुभेच्छा देईन. आपण प्रशासनाच्या वतीनं प्रत्येक दिंडीला पाण्याचं टँकर असेल, आरोग्य सुविधा असेल, मेडिसिन असेल हे सर्व उपलब्ध करून दिलेले आहे. कारण की सालाबादप्रमाणे आपण दरवर्षी प्रशासनाच्या वतीनं हे करत असतो. या ठिकाणी निश्चित आपल्या जिल्ह्याचे खासदार सन्माननीय भुमरे हे अनेक 30-35 वर्षापासून ज्यावेळेस पंढरपूरला पायी सोहळा जातो तर मध्ये पंढरपूरच्या अलीकडे प्रत्येक वारकऱ्याची भेट घेऊन त्या ठिकाणी पुढे अडचण असतील या बाबतीत देखील भुमरे साहेब विचारणा करतात. निश्चित यावेळेस देखील आम्ही सर्व दिंडीला रस्त्यांना भेटी देऊ, कुठली अडचण कुठली गैरसोय ही वारकरी द्यायला पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही लक्ष ठेवून करू. आज निश्चित पैठण ही विठुरामाच्या गजराने तुमकमलेली आहे. सर्व वारकऱ्या